तर मित्रांनो आता गौरी आणायला जातात सगळेजण वाडीतल्या स्त्रिया गौरी आणायला जातात। मित्रांनो, हिंदू देवताशास्त्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे। काळानुसार गौराईच्या पूजेची पद्धत आणि परंपरा या बदलल्या आहेत। काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्या म्हणजेच नदी किंवा ओढ्यांवर जाऊन 5, 7 किंवा 11 खडे आणून त्यांची पूजा करतात। आपल्याकडे गावी तिरड्याची गौर असते। तिरड्याची रोपे मुळासकट आणून त्यांची पूजा केली जाते। तिरड्याच्या रोपांची मुळे म्हणजेच गौरींची पावले असा समज आहे। आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांच्या आणि लक्ष्मीच्या म्हणजेच गौराईच्या हातांची पूजा होते। खाली मम्मी बोलते मी होतो मदत गौराई माते की जय।
गौरीच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी आपापल्या परंपरेनुसार घराच्या उंबऱ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतील तिचे पाय दुधाने किंवा पाण्याने धुतले जातात। घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या आहेत त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवले जातात। त्यानंतर गौराची स्थापना होण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध दुभत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे। गौराईच्या स्थापनेवेळी तिरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवली जाते व त्यावर मुखवटा चढवला जातो। नंतर त्या प्रतिमेला साडी नेसवून दागदागिन्यांनी सुद्धा सजवले जाते। त्यानंतर गावातील स्त्रिया एकमेकांना हळद कुंकू लावून ज्येष्ठांच्या पाया पडतात। तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा। धन्यवाद।